नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सैनिकी स्कूलला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न जरी मोठा दिसत असला तरी खूप सोपा आहे. प्रश्न एकदा वाचून घेऊ आपण. बघा, अनिता इन्व्हेस्टेड अ सर्टेन सम फॉर 4 years at the rate of 5% per annum and received 850 as simple interest. Sunita also invested certain sum for 6 years at the rate of 4% per annum and received 840 as simple interest. The difference of the sums they invested. म्हणजे काय, अनितानं काही रक्कम इन्व्हेस्ट केली कशासाठी, 4 वर्षासाठी 5% दरानं, आणि पुन्हा सुनीतानं काही रक्कम, वेगवेगळ्या रक्कम आहेत, 6 वर्षासाठी 4% दरानं इन्व्हेस्ट केली. तिला व्याज भेटले 840. तर त्यांनी विचारले काय, त्यांनी ज्या रकमा गुंतवल्यात, त्यांनी जो पैसा इन्व्हेस्ट केला त्यातला फरक विचारलाय. मग काय करायचं, अनिताचं प्रिन्सिपल काढायचं आणि सुनीताचं पण प्रिन्सिपल काढायचं. सोपं सोपं. बघा, शॉर्ट पद्धतीने करू. बघा, 4 वर्षासाठी 5% दरानं, एका वर्षाला आपल्याला इंटरेस्ट किती भरले, 5%. कुणाचं, अनिताचं. बघा, पहिल्यांदा अनिताचं काढू, पुन्हा सुनीताचं काढू. इकडं बघा, अनिताला एका वर्षाला 5% इंटरेस्ट आहे. 4 वर्षाच किती होईल, 20%. किती, 20% इंटरेस्ट होईल. पण मित्रांनो, गणितामध्ये आपल्याला तो इंटरेस्ट दिला किती, 850 रुपये. म्हणजे 20% बरोबर 850 रुपये. आपल्याला दोघीचं प्रिन्सिपल काढायचे. प्रिन्सिपल नेहमी 100% असतं. प्रिन्सिपल किती असतं, 100%. बघा, मी 100%ची व्हॅल्यू काढतो. बघा, आता मला सांगा चेंज कसं व्हायला. बघा, इथली व्हॅल्यू आपल्याला काढायची. या टक्क्याचं काय होईल, 5 पटवली, 20×5 100, 5 न गुणायलो. इकडे पण मी 5 नच गुणतो म्हणजे माझं उत्तर येते 5 0 0 5 5 25, 2 5 8 40 आणि 2 42. म्हणजे अनिताचं प्रिन्सिपल किती आलं, 4250. अशाच प्रकारे सुनीताच काढू. सुनीताला एका वर्षाला व्याज किती पडले, 4%. किती वर्ष गुंतवली, 6 वर्ष. 4 सख 24. म्हणजे सुनीताचं इंटरेस्ट किती आलंय, 24%. पण त्यांनी आपल्याला व्हॅल्यू ऍक्च्युअल दिली किती, 840. 24% म्हणजे 840 रुपये. आपल्याला तिचं प्रिन्सिपल काढायचे. प्रिन्सिपल नेहमी 100% असतं. बघा, मग 100% बरोबर किती, बरोबर का. चला, मगाच्या सारखंच करूया आपण. काय, बघा, आता 24 न 100ला भाग जात नाही. मग इकडे बघू. चला, काय होतं बघा, 24 1 24, 24 3 72, उरले 12, 120 झाले. 24 25ची म्हणजे 35 न गुणल्यावर उत्तर येते. इकडे पण 35 न गुणिले 35. बघा, 35 गुणिले 100 किती, 3500. म्हणजे सुनीताचं प्रिन्सिपल किती आलं, 3500. आपल्याला डिफरन्स विचारलाय, 4250 आणि 3500 मध्ये डिफरन्स. सबट्रॅक्शन करा, किती उरतं मित्रांनो, 750. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार आपला. धन्यवाद.